शिवसेना शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्या पाठपुराव्याला यश. मिरज मार्केट येथील लक्ष्मी माता मूर्ती समोरील कमळ बसवले. मिरज मार्केट येथील श्री लक्ष्मी माता मूर्तीच्या परिसरातील कमळ गाभा सुशोभीकरणाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. हे काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांना निवेदन देऊन तात्काळ काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी श्री लक्ष्मी माता मूर्ती समोरील कमळ बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सध्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्याकडे जात असून परिसरात लॉन तयार करणे तसेच कमळावर रंगकाम करण्याचे कामही लवकरच करण्यात येणार आहे. तसेच लक्ष्मी माता मूर्ती परिसरातील पाण्याचे कारंजे सप्टेंबर महिन्यापासून बंद होते ते देखील लवकरच सुरू करण्यात येईल व उर्वरित रंगकामही पूर्ण केले जाईल असे आश्वासन महानगरपालिकेचे इंजिनियर पवार साहेब यांनी दिले आहे. या कामामुळे मिरज शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच शिवसेना शिंदे गट यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.